Neeraj Vinod Burani's Spacecraft Interiors. Your space, our craft. Experienced and professional team. No hidden charges. Luxurious designs. Follow us on Instagram. Spacecraft Interiors. Your space, our craft. उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। बदलापुर के सोनीवली आदिवासी वाड़ी में 2 साल की बच्ची की उल्टी व दस्त बीमारी के चलते मौत होने से परिसर में सनसनी फैल गई है। ज्ञात हो कि उल्लासनगर के सरकारी सेंटर हॉस्पिटल में इसी गैस्ट्रो जैसी बीमारी हेतु एक ही परिवार के 5 लोगों का इलाज चल रहा है। हालांकि उल्टी और दस्त की वजह अभी तक सामने नहीं आई है। 2 साल की बच्ची सपना मिरकुटे की दुर्भाग्य से इससे मौत हो गई। घर के 5 लोग इसी समस्या से पीड़ित थे और उन्हें तुरंत अस्पताल में भर्ती कराया गया। बदलापुर नगर पालिका की आशा सेविका और सामाजिक कार्यकर्ताओं ने शिविर लेकर ग्रामीणों की जांच की। मिरकुटे परिवार ने पीड़ितों को अस्पताल में भर्ती नहीं कराया, लेकिन आशा सेविका और किशोर मेहर ने उन्हें अस्पताल में भर्ती कराया। उन्हें समझाने के बाद वे उसे अस्पताल में भर्ती कराने को तैयार हो गए। इस बीमारी के कई लोग त्रस्त हैं। लोगों से अपील की गई है कि बदलते मौसम में अपना ध्यान दे और समय समय पर डॉक्टर से अवश्य जांच कराएं। त्रास बिरास आधीवर काहीच नाही झाला ना, नंतर त्रास तर झाला। मग तिथून लगेच दवाखान्यात काढले ना पोरांनी, घेतला नाही पुढे दवाखान्यात पण ते बोलतात पुढे पाठवला, पुढे घेतला पुढे पण नाही हॉस्पिटल मध्ये। तिथून वापस मग मुलीला आणलं। एक मुलीला कसा घेऊन जाते ते ठेवायचा कसा काय तसा इकडे घेऊन आलो। असं मुलगी वारली। हा ते वारली। काय होतं तिला, काय काय त्रास होतो? जुलाब होत होता फक्त, जुलाब होत होता तेवढाच, उलटी बिलटी काय नाही तिला। सपना किती वर्षाची होती? 3 वर्षाची। काय खाण्यात बिण्यात काय आला होता? काहीच नाही, काय नाही, पाण्यामध्ये नाही, काही कशामध्ये नाही। किती जणांना त्रास झाला? आता किती जण ऍडमिट आहेत? आता 5 जण ऍडमिट आहेत दवाखान्यात। कुठल्या दवाखान्यात आहेत ते? सेंटर मध्ये। काय नाव तुमचं? गौऱ्या। जेव्हा मला आशाताईंचा फोन आला रात्री 9च्या आसपास का आपल्या आदिवासी वाडीमध्ये गौऱ्या हेलम याच्या मुली 2.5 वर्षाची मुलगी मयत झालेली आहे आणि ती मयत झाली आहे। परंतु दुसरी मुलगी आणि घरात पण काही मुलं आहेत का ज्यांची तब्येत अत्यंत नाजूक झालेली आहे, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये आपल्याला न्यायचं आहे, पण ते सध्या सहकार्य करत नाही आहेत। तर मी आणि आशाताई यांनी गौऱ्या हेलम याला भरपूर समजवलं का ही मुलगी मयत झालेली आहे, तिला आपण तिचे कार्य तू व्यवस्थित पार पाड, पण या दुसऱ्या मुलींना आपण घेऊन लगेचच उल्हासनगरला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू। त्याला समजून सांगून त्या सर्वांना घेऊन आम्ही उल्हासनगर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून गेलो। आता जवळजवळ 6 जण ॲडमिट आहेत। आता सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे। काल नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनातर्फे हॉस्पिटल कॅम्प लावलेला आहे। सर्व आदिवासी वाडीमध्ये चेकअप केलं। मी आशा ममता मेहर, नगरपालिका दुबे हॉस्पिटल अंतर्गत आणि UPSC कात्रप अंतर्गत माझी या कार्यक्षेत्रामध्ये निवड झालेली आहे। आणि मला 7:45 वाजता जेव्हा कळालं की सदर कुटुंबावरती म्हणजे जेव्हा 2 वर्षाची डेथ झाली मुलगी, तेव्हा मी तात्काळ येऊन त्यांना ॲम्ब्युलन्सचं हे करून त्यांना उल्हासनगरला जाण्यासाठी प्रवृत्त केलं आणि जे आपले समाजसेवक आहेत किशोर मेहर यांची मदत घेतली। तसेच माझे जे वरिष्ठ आहेत डॉक्टर अंकुश सर यांच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहून, स्टाफ नर्सशी कॉन्टॅक्टमध्ये राहून मी त्यांना तात्काळ इमर्जन्सीमध्ये उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलला घेऊन गेले। त्यावेळेस सर एक मुलगी खूप अतिशय गंभीर अवस्थेमध्ये होती, तिला खूप अतिसार होत होता आणि म्हणजे तिने पूर्ण डोळे वगैरे वर फिरवले होते आणि इतरही फॅमिलीतील 6 मेंबरला तो त्रास होत होता। त्यामुळे मी सर्व फॅमिलीला एकूण 10 जणांना घेऊन डायरेक्टली तिकडे शिफ्ट केलं आणि त्यांनीही सुद्धा सेंट्रलवाल्यांनी 10 जणांना तिथे घेतलं, पण अतिदक्षता म्हणून 2 लहान मुलांना त्यांनी ताबडतोब ॲडमिट केलं आणि 2 मुलांना ऑब्झर्वेशनसाठी आणि फॅमिलीला ऑब्झर्वेशनसाठी ठेवलं। 2 वर्षाच्या मुलीचा घरीच डेथ झाला होता सर, आणि जी 4.5 वर्षाची मुलगी जी अतिशय सिरियस होती तिला आपण तिथे ॲडमिट केलं आणि तिची थोडी परिस्थिती आता सुधारली असं ऐकिवात आहे। ॲक्च्युली मी सुद्धा स्वतः गेलेली नाही, पण वरिष्ठांनी असं कळवलेलं आहे
आणि बाकीची मुलंही सध्या फॅमिली मेंबरने सांगितल्यानुसार ते व्यवस्थित आहेत. आता सध्या 6 जण तिकडे आहेत. नाही सर, तसा प्राथमिक अंदाज नाही मी देऊ शकत आहे, पण म्हणजे फक्त जुलाब आणि उलटी होत होती एवढंच कारण मला कळाले, बाकी मी काही सांगू नाही शकत. ब्यूरो रिपोर्ट, बदलापुर, उल्लास विकास. विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।